नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणाचा एक महत्त्वाचा भाग, तो म्हणजे काळ. काळ ह्या घटकावर स्कॉलरशिप परीक्षेत प्रत्येक वर्षी एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि तो आपला चुकू नये म्हणून आपण हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे. तत्पूर्वी जर आपण आर्विक अकॅडमी या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला लाईक देखील करा. जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आजच्या टॉपिकला. तर आजचा जो टॉपिक आहे तो आहे काळ. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपल्याला काळावरील जे काही प्रश्न आहे ते सोपे असतात, परंतु काही ट्रिक्स माहीत नसल्याने आपले जे उत्तर आहेत ते बऱ्याच वेळेला चुकतात आणि आपल्याला नंतर बऱ्याच वेळेला डिस्टर्ब होतं की आपलं ॲन्सर चुकलेलं आहे म्हणून. तर काळ जो आहे तो काळ म्हणजे काय? वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया केव्हा घडली याचा जो बोध होतो त्याला आपण थोडक्यात काळ म्हणतो. म्हणजे वाक्यातील क्रियापद जे आहे ते क्रियापद महत्त्वाचं आहे आणि ते क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला जी माहिती कळते की क्रिया केव्हा घडली, तर त्या क्रिया केव्हा घडली याच्यानुसार आपण काळाचा रूप ओळखू शकतो किंवा काळ कोणता आहे ते ओळखू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं की याही अगोदर आपल्या चॅनलवरून मराठीचे बरेच व्हिडिओ जे आहेत ते पब्लिश झालेले आहे. मग त्यामध्ये क्रियापद म्हणजे काय, शब्दांच्या जाती काय आहेत आणि अजूनही काही महत्त्वाचे टॉपिक आपण कवर केलेत, तेही तुम्ही पाहू शकतात. पण बऱ्याच जणांना महत्त्वाचं आपल्या चॅनलवर ते सर्च कसं करायचं तर ते लक्षात घ्या. आर्विक अकॅडमी हा यूट्यूब चॅनल सर्च केला की तुम्ही लगेच आपल्या चॅनलचं पेज ओपन होईल. त्याच्यात बरेच टॅब आहेत. त्या टॅबपैकी एक महत्त्वाचा तुम्हाला असा एक दिसेल पहा, प्लेलिस्ट. तर ह्या प्लेलिस्टवर जायचं, इथे क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा प्लेलिस्ट ओपन होतील. 4-5 प्लेलिस्ट आहे. नवोदय विद्यालयाच्या आहे, स्कॉलरशिपच्या आहेत, इंग्लिशची ग्रामर आहे, मराठी ग्रामर आहे, सायन्सचे MPSCचे व्हिडिओसुद्धा देखील आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला मराठी स्कॉलरशिप इथेसुद्धा काही व्हिडिओ भेटतील. पण पूर्वी आपण काही व्हिडिओ MPSCसाठीचे सुद्धा बनवलेले आहेत, परंतु एकदम सोप्या भाषेत बनवलेले आहेत, म्हणजे साध्या स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांनासुद्धा ते समजणार आहे. आणि या अनुषंगाने तुम्ही ते पाहायचेत अगोदर, कारण आपल्याला वेळ कमी राहिलेला आहे. कमी वेळेत आपल्याला जास्त तयारी करायची आहे, कारण फेब्रुवारी परीक्षा आपली जी आहे फेब्रुवारी महिन्यात परीक्षा येऊ घातलेली आहे, ती आपल्याला फेस करायची. तर आता आजचा जो टॉपिक आहे तो पाहूया, काळ. आणि काळाची जी व्याख्या आहे मी ती पण सांगितलेली आहे. काळ काय आहे, बरोबर? तर काळ म्हणजे काय? क्रियापदाच्या अर्थावरून किंवा क्रिया केव्हा घडली याच्यावरून काळाचा आपल्याला बोध होतो. म्हणजे वाक्यातील क्रियापदावरून क्रिया केव्हा घडली याचा जो बोध होतो त्याला आपण काळ म्हणतो. म्हणजे याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे क्रियापद, बरोबर? आता काळ जो आहे त्या काळाचे परत आपण इथेच लिहू वाटलंच तर हे पहा, 3 मुख्य प्रकार आहे. एक आहे वर्तमान काळ. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे सोपा वाटतो भाग, परंतु याच्यामध्ये चुका काय करतात ते मी पुढे सांगणार आहे. त्या ट्रिक्स काय वापरायच्या त्या पण सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही सर्व पाहायचा आहे. वर्तमान काळ, त्यानंतर भूतकाळ, नंतर आहे भविष्यकाळ. भविष्यकाळ हे काळाचे जे आहे ते 3 प्रकार आपल्याला लक्षात येतात. काळाचे 3 प्रकार कोणकोणते? वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ हे 3 महत्त्वाचे प्रकार. आता ह्या काळांचे परत उपप्रकारसुद्धा केलेले आहेत. आता उपप्रकार कोणते आहेत तर 4 उपप्रकार प्रत्येक काळाचे आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणपणे साधा काळ, त्याच्यानंतर अपूर्ण काळ किंवा चालू काळ, पूर्ण काळ आणि रीतिवाचक काळ. आता ही 4 काळ जे आहेत त्या प्रत्येकाची आपल्याला माहिती थोडक्यात पाहिजे आणि मग आपण पुढे जाऊया. तर साधारणपणे आता लक्षात घ्या, इथेच आपण सोपी गोष्ट करतोय मी, पहा. हो, ठीक आहे. आता एक उदाहरण आपल्याला घ्यायचं आहे आणि तत्पूर्वी लक्षात घ्यायचं आहे की मी आधी इकडे लिहून ठेवतो त्याचे उपप्रकार जे आहेत त्याला आपण म्हणूया काळ. तो काळ कोणता आहे हे पाहूया. ओके, त्याचा उपप्रकार म्हणूया. उपप्रकार. आता उपप्रकार कोणता आहे? पहिला आहे साधा काळ, दुसरा आहे अपूर्ण काळ किंवा ह्याला चालू काळ असं पण म्हणतात, चालू काळ. तिसरा आहे पूर्ण काळ
त्याच्यानंतर चौथा आहे रीती. पहा काय पुढचा जो आहे तो आहे रीती. रीतिवाचक काळ किंवा रीतिकाळ. ठीक आहे, रीतिकाळ. हे पहा रीतिकाळ. ठीक आहे, तर हा रीतिकाळ आहे. आता हे 4 महत्त्वाचे प्रकार. घाबरून जायची काही गरज नाही, एकदम सोप्या पद्धतीने आपण समजून घेणार आहोत, बरोबर. तर आता ह्याच्यामध्ये पहा, पहिला आहे साधा काळ. एकच उदाहरण आपण सगळ्या काळामध्ये पाहू, म्हणजे ते बेस्ट आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला समजेल. कारण वेगवेगळे उदाहरणं घेतले तर लवकर समजणार नाही. मी एक उदाहरण घेतो या ठिकाणी. पहा, एक उदाहरण आहे, तो गाणे गातो. हे उदाहरण मी घेतलं आहे. ठीक आहे, तो गाणे गातो. आता हे उदाहरण जे आहे ते कोणत्या काळातलं आहे पहा, साधा वर्तमान काळ. आता इथं असं वाक्य लावायचं पहा, साधा वर्तमान काळ, म्हणजे इंग्लिशचेच मध्ये आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणतो याला. पहा आता साधा वर्तमान काळ, तो गाणे गातो. आता पुढे मी सांगणार आहे कसा ओळखायचा तो, बरोबर. आता भूतकाळामध्ये जर तुम्ही बघितलं तर काय होईल, त्याने गाणे गायले. त्याने गाणे गायले. ओके, हे झालं भूतकाळातील वाक्य. आणि भविष्यकाळातलं साधा जो काय भविष्यकाळ आहे तो जर बघितला आपण तर तो गाणे गाईल. तो गाणे गाईल. ओके, अशा प्रकारची ही 3 वाक्य. आता याच्यातला फरक पाहूया. साध्या वर्तमान काळ हा काय दाखवतो हे लक्षात घ्या. वर्तमान काळ हा तुम्हाला क्रिया, सध्या जी क्रिया आहे ती क्रिया घडत आहे किंवा क्रिया वर्तमानमध्ये चालू आहे, किंवा वर्तमान काळ म्हणजे काय, प्रेझेंट म्हणजे आता सध्याला जे चाललं आहे ते, तर त्याला म्हणतो वर्तमान काळ. भूतकाळ म्हणजे क्रिया घडून गेलेली आहे, पास्ट आहे. आणि भविष्यकाळ म्हणजे क्रिया भविष्यात होणार आहे. ही 3 लक्षात ठेवा. वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट, म्हणजे आता सध्याला काय चाललं आहे त्या क्रियेचं ते. भूतकाळ म्हणजे क्रिया घडून गेली, भविष्यकाळ म्हणजे क्रिया होणार आहे, आणि वर्तमान काळ म्हणजे क्रिया चालू आहे किंवा क्रिया घडते. ठीक आहे, आता तो गाणे गातो, गाण्याची क्रिया तो गातोय म्हणजे तो गात आहे किंवा गात आहे म्हणल्यानंतर पुढचा काळ येणार आहे, ते पुढे पाहणार आहे आपण. पण साधा सिंपल काय वाक्य आहे, तो गाणे गातो. ठीक आहे, मग भूतकाळात तेच वाक्य कसं होतं, त्याने गाणे गायले, क्रिया पूर्ण झाली. आता भविष्यकाळामध्ये काय होईल, क्रिया होईल किंवा नाही होईल, म्हणजे आपण क्रिया होणार आहे असं गृहीत धरूया. तो गाणे गाईल म्हणजे अजून गाणं म्हणत नाही आहे किंवा त्याने गाणे गायलेलं नाही, गाणं म्हणेल किंवा गाणं गाईल असं गृहीतक आहे. ठीक आहे, मग हे काळ जर तुम्हाला समजला असेल तर पुढच्या काळाकडे जाऊया. पुढचा काळ आहे अपूर्ण किंवा चालू. त्याच्या शब्दातच चालू वर्तमान काळ, अपूर्ण म्हणूया अपूर्ण वर्तमान काळ. आता अपूर्ण याचा अर्थ क्रिया पूर्ण झालेली नाही, क्रिया चालू आहे. मग ती वर्तमानात आहे, भूतकाळात आहे, भविष्यकाळात आहे. तिथे कसे बदलतात पहा. तो गाणे गात आहे, पुढे पहा, तो गाणे गात आहे. हे झालं वाक्य कशातलं, अपूर्ण वर्तमान काळातील. तो गाणे गात आहे, गाण्याची क्रिया संपलेली नाही, तो अजून गातच आहे. मग तो गात आहे म्हणजे हा वर्तमान काळ झाला, क्रिया चालू आहे सध्याला. आता क्रिया भूतकाळात चालू आहे असं जेव्हा आपल्याला दाखवायचं तेव्हाच अपूर्ण भूतकाळ वापरायचा. म्हणजेच आपलं जे वाक्य होईल ते काय होईल पहा, तो गाणे गात होता. हे पहा, तो हेच वाक्य वापरतोय आपण, तो गाणे गात होता. तो गाणे गात होता. पहा, भूतकाळातील क्रिया आहे पण आपल्याला काय दर्शवायची, ती अपूर्ण आहे. भूतकाळात झाली पण ती भूतकाळातली अपूर्ण क्रिया आहे. म्हणजे गाणे गाऊन झालं होतं का त्याचं, नाही. तो गात होता म्हणजे तो गाणे गात होता, गात होता. होता हे क्रियापद. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला इकडे हे सर्व ठरवायचे कशावरून, क्रियापदावरून. आपला जो व्हिडिओ आहे क्रियापदाचा तो तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल क्रियापद काय. क्रियापद म्हणजे वाक्याला, आता कसं ओळखायचं त्यावेळेस मी ट्रिक सांगितलेली. वाक्याला जर तुम्ही प्रश्न विचारला तर त्या ठिकाणी क्रिया, आता आपण कर्म कसं शोधायचं, कर्ता कसं शोधायचं ते ट्रिक सांगितलं मी तिथं, ती व्हिडिओ तुम्ही पहा. ओके, मग आता इथे क्रियापद कसं ओळखायचं. शक्यतो मराठीत क्रियापद जे आहे ते शेवटला असतं.
ठीक आहे. इंग्लिशमध्ये 2 नंबरला म्हणजे कर्त्यानंतर असतं. आता इथे आपल्याला कन्फ्युजन करून घ्यायचं नाही, फक्त लक्षात ठेवा क्रियापद शेवटला असतं आणि ती क्रियावाचक असतं, म्हणजे काहीतरी क्रिया दर्शवलेली असते. इथं काय येतो, गाणे गात, गात आहे की नाही. कधी कधी क्रियापद जे आहे ते संयुक्त क्रियापद असतं, तिथं तुम्हाला लक्षात येईनच. पण आता हे पहा, तो गाणे गात होता, होता ही क्रियापद आहे त्याचे, होतं गात होता आहे की नाही. मग आता या ठिकाणी तो गाणे गात आहे हा वर्तमान काळ आहे. कोणता, क्रिया चालू आहे, बरोबर, वर्तमान काळ. क्रिया अपूर्णच आहे किंवा चालू आहे भूतकाळात, तो गाणे गात होता, होता ह्याने दाखवले आपल्याला भूतकाळ आहे की नाही. हां, आता भविष्य काळामध्ये काय राहील ते वाक्य, तो गाणे गात असेल. पहा, तो गाणे गात असेल, तो गाणे गात असेल. ठीक आहे, हे झालं गात असेल, म्हणजे क्रिया अजून चालू भविष्यात असू शकेल असं जर दर्शवायचं असेल तर तो गाणे गात असेल असं आपल्याला दर्शवावं लागेल. पुढचा पूर्ण. आता पूर्ण जेव्हा आपण म्हणतो काळ, तेव्हा वाक्यातील क्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे. याच्या ऑपोजिट एकदम, हा चालू आहे आणि हा पूर्ण आहे, म्हणजे इथं क्रिया होत आहे, इथं क्रिया पूर्ण झालेली आहे. आता इथं काय म्हणता येईल आपल्याला, त्याने गाणे गायले, पूर्ण क्रिया आहे, त्याने गाणे गायले. ठीक, ही झाली त्याची पूर्ण क्रिया, पूर्ण वर्तमान काळ. गायले, गाण्याची क्रिया, वर्तमान काळ, ह्या क्रियापदाच्या रूपावरून लक्षात येतं. पहा आहे की नाही. गायले, इथं गात होता, इथं गात आहे, इथं गात असेल, इथं गाणे गाईल, इथं गाणे गायले, गाणे गातो. पहा, हे सगळे याच्यावरून लक्षात येणार आहे पुढे. आता त्याने गाणे गायले, भूतकाळात काय होईल, ओके, त्याने गाणे गायले, क्रिया पूर्ण झाली, मग भूतकाळात होईल काय, त्याने गाणे गायले होते, त्याने गाणे गायले होते. पा, गायले होते, हे आलं का, गायले होते म्हणजे काय झालं, भूतकाळ झाला, भूतकाळात क्रिया पूर्ण झाली हे दर्शवतं. इथं वर्तमान काळातली क्रिया पूर्ण झाली. भविष्य काळातली जर क्रिया पाहिजे असेल तर त्याने गाणे गायले असेल, असेल, त्याने गाणे गायले असेल. पा, त्याने गाणे गायले असेल असं आपल्याला दिसतं, त्याने गाणे गायले असेल म्हणजे त्या ठिकाणी गाणे गायण्याची क्रिया जी आहे ती क्रिया पूर्ण झालेली आहे. इथंही पण त्याने गाणे गायले, त्याने गाणे गायले होते, त्याने गाणे गायले असेल, गाण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे. समजा. आता शेवटचा जो आहे तो रीतिकाळ, हा जरा कन्फ्युजन करणारा बऱ्याच वेळ विद्यार्थ्यांना ठरतो. आता विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, हे जे काळाचे उपप्रकार आहेत ते इयत्ता 8वीला विचारले जातात बऱ्याच वेळेला, पण 5वीसाठी एकदम सिंपल प्रश्न आहे, ते पण आपण पाहणार आहोत. रीतिकाळ म्हणजे त्या काळात रीत दर्शवलेली असते, वहिवाट दर्शवली जाते, रीत दर्शवली जाते. आता उदाहरणार्थ तो गाणे गात असतो, रीत दाखवलेली त्याने, तो गाणे गात असतो, झालं वाक्य, तो गाणे गात असतो, ठीक आहे, रीत दाखवलेली आहे. त्यानंतर भूतकाळात तो गाणे गात असे, तो गाणे गात असतो म्हणजे भूतकाळात त्याची क्रिया कशी झाली ते सांगितलं आहे, गाणे गात असतो, ठीक आहे नाही. रीत दाखवलेली, गाणे कसं गात असतो त्याची क्रिया दाखवलेली. भविष्यात काय होईल, तो गाणे गात जाईल, ठीक आहे नाही, रीत दाखवलेली, तो गाणे गात जाईल, ठीक आहे, गाणे गात जाईल. आता बऱ्याच जणांना थोडंसं अवघड वाटलेलं असेल हा टॉपिक, पण एकदम सिंपल आपण करून सांगणार आहे. ट्रिक्स काय, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्य काळ ओळखण्याच्या ट्रिक मी सांगितल्या. क्रिया जर चालू असेल, क्रिया आता घडत असेल तर वर्तमान काळ, क्रिया भूतकाळात घडली असेल किंवा घडत होती अशा वेळेस भूतकाळात वापरायचं. त्यानंतर भविष्य काळ काय, क्रिया होणार आहे त्यावेळेस भविष्य काळ असतो. त्याचे उपप्रकार पहा. साधा काळ, इथं काय म्हटलं, गाणे गातो, तो प्रत्यय लागतो शक्यतो वर्तमान काळात, साध्या वर्तमान काळात, हे लक्षात ठेवायचं. काय, तो, ते असे प्रत्यय लागतात. इथं काय, त्याने गाणे गायले, ल आहे की नाही, इथं गाईल, इल असे म्हणजे प्रत्ययावरून सुद्धा लक्षात येतं. परंतु ह्याच्यामध्ये गफलत होईल आणि त्याच्यासाठी तुम्हाला शक्यतो हा टेबल कसा लक्षात ठेवायचा आहे, साधी क्रिया लक्षात ठेवला की बरोबर लक्षात राहील. इथं काय म्हणले, साधा, तो गाणे गातो, त्याने गाणे गायले, तो गाणे गाईल, भविष्यात क्रिया आहे. इथं काय म्हटले, अपूर्ण, तो गाणे गात आहे,
बरोबर। इथं अपूर्ण क्रिया आहे पण भूतकाळातली, तो गाणे गात होता आणि तो गाणे गात असेल, ठीक आहे। तर इथं काय पूर्ण वर्तमान काळात त्याने गाणे गायले, पूर्ण झाली क्रिया। भूतकाळात पूर्ण झाली हे कसं दर्शवणार, त्याने गाणे गायले होते, ठीक आहे नाही। आणि इथं त्याने गाणे गायले असेल, भविष्य काळात होणारी पूर्ण क्रिया। नंतर रीती म्हणजे रीत दाखवली, तो गाणे गात असेल, तो गाणे गात असतो, बरोबर। तो गाणे गात असतो, इथं असतो नाही येणार, इथं चुकलं आहे, असे करावं लागेल। तो गाणे गात असे, कारण असतो म्हटल्यानंतर तो कशात येईल, इथं येतो रीतीमध्ये। तो गाणे गात असे आणि तो गाणे गात जाईल, हे काय झालं, भविष्यकाळ, रीतीवाचक। आता फार टेन्शन घ्यायची गरज नाही, इयत्ता 5वीसाठी तर ही उपप्रकार येणार नाही, पण 8वीसाठी विचारतात, त्यावेळेस आपलं चुकू नये म्हणून आपण लक्षात ठेवायचं आहे। आता ह्याच्यावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहे स्कॉलर शिष्यवृत्ती परीक्षेत ते आपण पाहूया, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल की किती सोप्या प्रकारचे प्रश्न येतात, पण आपल्या ट्रिक्स किंवा काही पद्धती माहीत नसल्यामुळे आपलं चुकतं, त्याच आपण पाहणार आहोत। प्रश्न आपण घेतला आहे 2018 साली विचारलेला, पहा, पुढील वाक्याचा काळ ओळखा, असा सोपा प्रश्न विचारला होता आणि वाक्य दिलं होतं, पहा, आपण चमचमणाऱ्या चंद्र चांदण्यांची शोभा पाहायला जाऊ, असं वाक्य आहे। आता वाक्यामध्ये पहिलं बाकीचं काही पाहायचं नाही आहे, आपल्याला क्रियापद पाहायचं आहे, आणि क्रियापद म्हणजे काय, वाक्यातील क्रियावाचक शब्द। मग क्रिया काय सांगितली, शोभा पाहायला जाऊ, हे पाहायला जाऊ किंवा जाऊ, हे झालं क्रियापद। कधी कधी संयुक्त क्रियापद येतं, आता त्याला सहाय्यकारी क्रियापद जे म्हणतो आपण, म्हणजे मदतीला, ठीक आहे। तर आपण पाहूया, आपण चमचमणाऱ्या चंद्र चांदण्यांची शोभा पाहिला। आता चंद्र चांदण्यांची म्हणलंय, चंद्र आणि चांदण्या एकत्र सामासिक शब्दासारखा, ठीक आहे। आपण चमचमणाऱ्या चंद्र चांदण्यांची शोभा पाहायला जाऊ म्हटलंय, म्हणजे क्रिया घडत नाही किंवा आता घडते असं नाही, क्रिया घडलेली आहे असंही नाही, मग क्रिया घडणार आहे, कारण तिथं काय म्हटलं, शोभा पाहायला जाऊ, पाहिली का, आत्ता पाहताय का, नाही, पाहून झाली का, नाही, पाहायला जाणार आहे, म्हणजे काळ कोणता येईल, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला लगेच उत्तर झालं काय, भविष्यकाळ। काय झालं उत्तर त्याचं, भविष्यकाळ, म्हणजे हा काळ भविष्यकाळ आहे असं शोधायचं आहे। पहा, बरेच जण ट्रिक्स न वापरता असे काही जास्तीत जास्त लवकर सोडण्याच्या प्रयत्नात उत्तर जास्तीत जास्त लवकरात लवकर सॉल्व करण्याच्या प्रयत्नात चुकतात। आता इथं भूतकाळ काय येणार नाही, कारण क्रिया भूतकाळात घडलेलीच नाही, ओके। मग ती झाली असती भूतकाळात तर काय झाली असती, आम्ही चमचमणाऱ्या चंद्रचांदण्यांची शोभा पाहायला गेलो होतो, असं झालं असतं। आणि जर ती वर्तमानात जर होणार असेल तर आम्ही चमचमणाऱ्या चंद्रचांदण्यांची शोभा पाहत आहे किंवा पाहतो, असं आलं असतं। म्हणजे आणि साधा काळ जर दिला आहे तर साध्या काळाच्या बाबतीत लक्षात ठेवायचं, साधा फक्त फसवण्यासाठी देतात तुम्हाला, तिथं पूर्ण वर्तमान आहे का भविष्य आहे का काहीच नाही दिलं, त्याच्यामुळे त्या पर्याय जायचं नाही, म्हणून भविष्यकाळ हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न आहे की जो 2019ला विचारला होता, पहा, पुढील वाक्याचा काळ ओळखा। आता यामध्ये काय दिलं तर वाक्य पहा, खेळणी तरी करायला बोर्डा घरच्या कामट्या आणाव्या लागायच्या। आता पहिलं काम आपलं जे आहे ते म्हणजे वाक्यातील क्रियापद ओळखायचं आहे। आणाव्या लागायच्या, हे लागायच्याला अंडरलाईन करू आपण, आणाव्या लागायच्या, हे झालं क्रियापद। आता क्रियापदावरून आपल्याला कशाचा बोध होतोय, कोणत्या वाक्यात, काळाचा, तर पहा, खेळणी तरी करायला बोर्डा घरच्या कामट्या आणाव्या लागायच्या, म्हणजे आणाव्या लागत किंवा लागतात असं नाही आहे वाक्य, लागत असेल असंही नाही आहे, म्हणजे हा जो काळ आहे तो आहे भूतकाळ, बरोबर। म्हणजे तो लेखक किंवा तो प्रसंग सांगताना काय सांगतायत की खेळणी तरी करायला बोर्डा घरच्या कामट्या आणाव्या लागायच्या त्यांना, मग हा जो काळ आहे ती भूतकाळातील क्रिया दर्शवतो, आणि म्हणून त्या ठिकाणी वाक्याचा काळ जो आहे तो भूतकाळ आहे। वर्तमान काळात हेच वाक्य कसं झालं असतं, खेळणी तरी करायला बोर्डा घरच्या कामट्या आणाव्या लागतात किंवा लागतात असं आलं असतं। भविष्यकाळात लागत असेल असं झालं असतं, म्हणून बरोबर उत्तर काय, 3 नंबरचं भूतकाळ, लक्षात ठेवा। हे पहा की जो विचारला आहे 2023ला, म्हणजे मागील वर्षी, पुढीलपैकी भविष्यकाळी असलेले वाक्य कोणते, पहा, एकदम सोप्या प्रकारचे प्रश्न विचारतात। आपले मार्क्स जे आहे ते फिक्स झाले पाहिजे, 2 मार्क्स तर आपल्याला आलेच पाहिजेत। हे
आता याच्यामध्ये काय सांगितलं आहे, पहिल्या पर्यायामध्ये वाक्य दिलं आहे पहा, तुझी कोणतीही अडचण असली तरी ती आपण सोडू. आधी वाक्य वाचून घेऊ आणि मग काळाकडे जाऊ. कोणतं काळ? सरपंच अचानक, अचानक झालं इथलं, अचानक. सरपंच अचानक एक मिनिट. सरपंच अचानक आमच्या घरी आले. हे एक वाक्य आहे. पुढचं आहे, गावातील सारेच लोक श्रमदान करत असत. आणि त्याच्या पुढचं वाक्य आहे, कायद्यानुसार मुलीला शिकवावेच लागेल. आता विचार करा आणि कोणतं वाक्य हे भविष्यकाळी आहे याचा एक काही सेकंदात विचार करा आणि पहा. तर आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल, तुम्ही विचार जर केला असेल तर पहिलं वाक्य जे आहे ते भविष्यकाळी वाक्य आहे. हे पहा, तुझी कोणतीही अडचण असली तरी ती आपण सोडवू म्हणजे आश्वासन दिलं आहे, ते भविष्यात क्रिया होणार आहे म्हणजे ते भविष्यकालीन वाक्य आहे किंवा भविष्यकाळातील वाक्य आहे. कारण आपल्याला भविष्यकाळातील वाक्य ओळखायला सांगितलं होतं. पण बऱ्याच जणांना अजून कन्फ्युजन झालं असेल की पहिल्या नंबरचं आहे आणि अजून कोणतं एखादं वाक्य भविष्यकाळी आहे का? तर या प्रश्नात 2 उत्तर होते. कोणते? हे 4 नंबरचं सुद्धा वाक्य भविष्यकाळीच आहे. पहा, कायद्यानुसार मुलीला शिकवावेच लागेल. लागेल म्हणजे काय? क्रिया होणार आहे की नाही, शिकवावं लागेल. मग ती सुद्धा क्रिया काय आहे? भविष्यकाळातील आहे. म्हणजे ह्या प्रश्नाचे अचूक 2 उत्तर आहे, 1 नंबर किंवा 4 नंबर. हे दोन्ही प्रश्नांना त्यावेळेस काय दिलं होतं? बरोबर दिलं होतं त्या ॲन्सर कीमध्ये. मग हा काळ कोणता आहे? हे दोन्ही झाले भविष्यकाळ. ह्याचा काळ कोणता आहे? सरपंच अचानक आमच्या घरी आले. पहा, क्रियापद पाहायचं. अचानक घरी आले म्हणजे ही जी काय, सरपंच अचानक आमच्या घरी आले होते म्हटलं का? आले होते नाही, म्हणजे भूतकाळातली नाही, म्हणजे ही वर्तमान काळातली क्रिया. सरपंच अचानक आमच्या घरी आले. बरोबर. पुढचं, गावातील सारेच लोक श्रमदान करत होते असं म्हटलंय का? नाही, करत असत. म्हणजे गावातील सारेच लोक श्रमदान करत आहे असं म्हटलंय का? तर ते पाहायचं. मग गावातील सारेच लोक श्रमदान करत असत आहे की नाही. असत म्हणजे काय? भूतकाळ झाला तो. भूतकाळ त्यावेळेस करून झालं आहे, त्यांनी श्रमदान केलेलं असेल आहे की नाही. करत होते किंवा करत असत हे सगळं भूतकाळात येणार. म्हणजे आपल्याला हा जो काळ आहे हा महत्त्वाचा, भविष्यकाळ हा आणि हा, हे 2 वाक्य लक्षात ठेवा. प्रश्न आहे पहा, जो 2022ला विचारलेला होता. काय दिलं आहे प्रश्नामध्ये? पुढीलपैकी भविष्यकाळी असलेलं वाक्य कोणतं? बघायचे सारखाच प्रश्न होता पहा. मधुरा पाणी पिते. आता पाणी पिते हा वर्तमान काळ आहे, क्रिया चालू आहे, क्रिया वर्तमानात घडते, म्हणजे हे याचं उत्तर येणार नाही. पुढचं, माझे जेवण झाले. माझे जेवण झाले म्हणजे काय झालं? ही भूतकाळातील क्रिया झाली, म्हणून ही भविष्यकाळातील होणार नाही. मग हे सुद्धा वाक्य आपल्याला भविष्यकाळातील नाही. मी चांगले भाषण करेन. पहा, करेन आहे की नाही. ह्याच्यावर हे झाले, पिते, याच्या क्रियापदावरून आपल्याला लगेच लक्षात येतं. मी चांगले भाषण करेन म्हणजे अजून भाषण व्हायचं आहे, भाषण करणार आहे, आणि म्हणून ही झाली भविष्यकाळातील क्रिया, म्हणून हे आपलं उत्तर आहे. खाली पाहूया, तो गावात गेला होता. गेला होता, होता काय आलं? क्रियापद परत भूतकाळी रूप आलं. म्हणजे काय झालं? पुन्हा आपल्याला हा जो आहे भूतकाळ आहे, म्हणून आपलं वाक्याचा भविष्यकाळ जो आहे तो मी चांगले भाषण करेन. हे 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. हे 2020 साली विचारलेला खालील वाक्यातील क्रियापदाचे योग्य भूतकाळी रूप कोणते? ठीक आहे. तर आपल्याला विचारलं आहे क्रियापदाचं भूतकाळी रूप कोणतं आहे की नाही, योग्य भूतकाळी रूप कोणतं आहे? तर स्वच्छ भारत हे सर्वांचे स्वप्न पूर्ण होईल असं वाक्य दिलेलं आहे. आणि त्याच्यातलं त्यांनी सांगितलं की भूतकाळी रूप कोणतं असेल किंवा कोणतं वापरायला पाहिजे. तर इथं वापरून पाहिजे, स्वच्छ भारत हे सर्वांचे स्वप्न पूर्ण झाले. झाले म्हणजे काय? क्रिया पूर्ण झाली, म्हणजे आपलं वाक्याचं उत्तर लगेच आलं की क्रियापदाचे योग्य रूप भूतकाळी रूप झाले आहे की नाही. म्हणजे हा झाला भूतकाळ. झाले असेल हा काय झाला असता? झाले असेल भविष्यकाळ. होते, ओके. आता स्वच्छ भारत हे सर्वांचे स्वप्न पूर्ण होते. पूर्ण होते म्हणजे त्याने अर्थ लागत नाही. पहा, पूर्ण झाले ही भविष्यातली भूतकाळातील क्रिया पूर्ण झाली. आता होऊ दे ही नाही, ही इच्छा आहे. आता काही वाक्यांचे प्रकार असतात ते पुढे पाहणारच आहोत आपण जेव्हा कधी व्हिडिओ त्याच्या बनवू. तर याच्यातलं सर्वात बरोबर उत्तर जे आहे ते झाले असं पाहिजे होतं, म्हणजे पूर्ण झाले, स्वप्न पूर्ण झाले हे पाहिजे होतं. तर आपला हा होता शेवटचा प्रश्न. आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं की जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर येतील. जर व्हिडिओ आवडला असेल
तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना, इतरही विद्यार्थी मित्रांना तुम्ही शेअर करा. आणि त्याचप्रकारे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरात लवकर भेटूया. धन्यवाद.